सो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही थोडंसं वेगळा व्लॉग करतो आहे. म्हणजे वेगळा असा एकदम पण वेगळा नाही आहे, पण आज आम्ही ठरवलं की काही जास्त हेवी जेवण न करताना एक वैभवला म्हणजे जो म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी एक स्ट्रीट स्टाईल पिझ्झा खाल्ला होता व्हेजिटेबल्सचा. सो तसा पिझ्झा करायचा आहे आणि वैभवला आज व्हाईट सॉस पास्ता खायचा आहे. सो असं काही क्यूट असं छोटंसं आम्ही डिनर प्लॅन करतोय घरीच आणि मूवी डेट प्लॅन करतोय. सो बघू. सो आता वैभवने कटिंग करायला चालू केलंय. इथे वैभवला मी शिमला मिरची आणि कांदा वगैरे कापून घ्यायला सांगितलंय. आय नो थोडंसं वेळ वाटेल, पण मी हिरवी चटणी पण करणार आहे. हा देसी पिझ्झा होणार आहे कदाचित. मी आता ते कटिंग करून घेतलं. वैभवने मला असं माझा रेडी असा व्हेजिटेबल कटर आहे, त्याने मला व्हेजिटेबल्स कटिंग करून दिलाय. आता मी हिरवी चटणी मिक्सरला लावून तोपर्यंत तू पॅन रेडी कर. तुला नकोय का हे सीख कवा? अरे हा, मी तोपर्यंत चीज वगैरे रेडी करून घेते. वैभवची मान कट होते. हो, एवढा पण नाही, एवढा लांबून ना होत. मी इथे त्याची कशी पेस्ट करायची? मला बटर खूप आवडतो. प्रत्येक गोष्टीत बटर चीज खूप आवडतो. हमारे सामने जो भी मिला. पिझ्झाचे बेस मी मॉलमधून आणलेत. त्याची एक्सपायरी आहे 17-18 पर्यंत. काय झालं तुझं? चालू कर. स्टाईल नको मागू. पाणी घाल. घातलं ना बा? नाही अजून घाल. हे कसं स्प्रेड होणार आहे? तुम्ही जर असं म्हणजे 90s किड्स म्हणतात ना, त्या टाईपचं असेल ना, तर तुम्हाला नक्की तसे स्ट्रीटवर असे ते तव्यावर पिझ्झा ठेवणारे आठवणीत असतील. तिला कशी बटाट्याची भाजी लावायचे आणि त्यावर मग कांदा, शिमला, टोमॅटो हे सगळं टाकून, ओरेगॅनो टाकून, सॉस लावून, ग्रीन चटणी लावून चीज किसून यायचे. पिझ्झा रेडी आहे. सो तसं काहीतरी मी आज ट्राय करणार आहे. मला ना हा पिझ्झा बनवायला पप्पांनी शिकवला. म्हणजे पप्पा आम्हाला लहानपणी, आम्ही ना कधी डॉमिनोजचा पिझ्झा वगैरे लहानपणी कधीच खाल्ला नाही. पप्पा आम्हाला पिझ्झा असं हवंय म्हटलं ना, तर पप्पा आम्हाला हा पिझ्झा करून द्यायचे. सो आम्हाला फक्त हा एकच पिझ्झा माहित होता की असा एक पिझ्झा असतो, ज्यावर असं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हे सगळं टाकलेलं असतं. त्यानंतर जेव्हा मी फर्स्ट टाइम डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता ना, फर्स्ट टाइम, तेव्हा मला अजिबात नाही आवडलं की हे काय, मी एकच पिझ्झा खाल्लाय आतापर्यंत, असं होतं. ठीक आहे, कधी कधी असे पिझ्झा, देसी पिझ्झा करून खाल्लेले चांगले. हा ते तर आहे. आणि जो फ्लेवर पाहिजे तो आपण घरी बनवू ऍड करू शकतो. शकतो, बट नाही तसं ती टेस्ट नाही. मला ना हा खालचा कट करायचा होता रे वैभव. ना पॉकेट पिझ्झा झाला असं यार वैभव. आता नाही होणार ते कट. हर्ब्स नाही आहे, होते ना आपण. हर्ब्स आहेत पण कमी आहेत, ते आपल्या वरून टाकावे लागतील. पास्ता पण बाकी आहे. पास्ता लगेच होतो. एक काम कर ना, आहे का बघ, उकडवत ठेवणार आहे तर तो आहे ना आपल्या भावाला व्हाईट सॉस नसेल तर तो लिपीचा आहे का? कुठला? लिपीचा आणलाय. नाही, तो नको. मग पास्ता, तो व्हाईट पास्ता आहे की नाही सुट्टा मला नाही माहिती. ठीक आहे, किसचं क्यूब आहे ना. नाही मला खायचं, तू बोलला मला चटक लागली पिझ्झाची. ऑर्डर करता ना? नाही, ऑर्डर करायचं असं सगळंच ना ऑर्डर करावं लागेल तुला. मी कशाला हे झंझट मध्ये करत बसले. आपला पास्ता बनवायचा प्लॅन इथे घरी आल्यावर झालं ना, मग स्टील वैभव आणि तो मॉझरेला चीज हे पण टाकतो. नो वन इज ग्रेटर दॅन यू. खूप पानसट. मला ना वैभवची एक सण आहे. वैभव ना आजी खूप पानसट जोक करतो. मला खूप जण विचारतायत की वैभव दादा काम काय करतो. वैभव दादा बाय प्रोफेशन सायकोलॉजिस्ट आहे
जे नवीन माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना किंवा नवीन जे माझे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांना सांगते मी. आय एम अ सायकोलॉजिस्ट. आय वर्क ॲज अ काउन्सिलर इन अ स्कूल. ऍक्सेंट इंडियन ठेवू शकतो तू. इंडियन पब्लिक आहे आपली. स्कूलमध्ये मी एक काउन्सिलरचं काम करतो अँड स्पेशल एज्युकेटर. इथे काय करतो मी, काही मुलांना काही इश्यूज होतात, त्यांना अभ्यास नाही करता येत, त्यांचं लक्ष नाही लागत अभ्यासात, किंवा दुसरे इमोशनल इश्यूज असतात, सोशल इश्यूज असतात, जसे फ्रेंडशिप प्रॉब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स, किंवा दुसरी मुलं त्यांना त्रास देत आहेत, बुली करतायत, टीजिंग करतायत. तर अशा मुलांचं जे मानसिक आरोग्य आहे त्याची काळजी मी घेतो. त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांना प्रॉपर डिरेक्शनमध्ये विचार कसा करायचा किंवा अभ्यास चांगला कसा करायचा, त्यांना सजेशन्स देतो, टिप्स देतो. दॅट्स इट. जे हे मला पहिल्यांदा सांगितलं, मला पहिला प्रश्न पडला की लहान मुलांना म्हणजे शाळेमध्ये सध्या हे ठेवायला लागलेत. आम्हाला तर असलं काय नव्हतं भाई. आम्हाला पहिल्या दोन रपटे दिले ना, विषय संपला भाई. आमचे पालक, आमचे मम्मी पप्पा येऊन शाळेत जाऊन सांगायचे की दोन वडवा आणि सरळ होईल आमची पोरगी किंवा आमचा पोरगा, असं होतं आधी. आताचे पेरेंट्स पण बोलतात असे की तुम्हाला फुल परमिशन आहे, मारा तुम्ही, पण आम्ही नाही मारू शकत बिकॉज त्याचाही परिणाम त्यांच्या मेंटल हेल्थवर वेगळा होऊ शकतो. काय पटेल आहेत माहिती आहे आजकालची मुलं. म्हणजे जर 4 चौघ शिक्षकांनी किंवा आपल्या घरच्यांनी ओरडलं ना की अरे तू असं का करतोस, तर डिप्रेशनमध्ये जातो पोरं, म्हणजे एवढ्या हलक्या डोक्याची आहे. असं कोणाला आपण नाही म्हणू शकत, पण त्यांची किंवा रिव्हेंज पण घेतात काही हा, मुलं. मग ते आई वडिलांसोबत पण असू दे किंवा मित्रांसोबत पण असू दे, असे वृत्तीची सध्या मुलं झाली आहेत. ठीक आहे, म्हणजे मी खूप विचारते वैभवला, पण वैभव कधी मला सांगतच नाही. पण इन जनरल केसेस सांगतो. स्कूलबद्दल तुम्हाला अलाउड नाही, त्यामुळे स्कूलबद्दल मला काहीच सांगत नाही. आपला पिझ्झा ना टॉपिंग सगळं रेडी आहे. मी तर जेवढा मस्त बटर लावलं. हा, बटर पेपर तर जळून बसेल ना बटर पेपर. लास्ट टाइम बटर पेपर कुठे होता? ठेवला होता खाली. बटर ठेवला होता? असं नको बोलू. सँडविच बनवलं होतं आपण तेव्हा. सँडविच बनवलं ना, हे थोडी होतं. ओके. आता मला वाटतं हे जळणार असं वाटतंय मला. तेच. बटर पेपर नको, पण ह्याच्यावर मी कढई टाकू शकते. पिझ्झा राईस कसं भारी वाटतंय बघ. लक्स डिलिशियस. लिटरली मला असंच खावंसं वाटतंय हे, पण ठीक आहे, इट्स ओके. थोडे भाजणार नाही. एक ना छोटासा वाटी ठेवायची असते वैभव, पाण्याची, जेणेकरून तो मॉझरेला चीज ना प्रॉपर वितळेल बारीक गॅसवर सुद्धा, आणि हेही जळणार नाही. असं करावं लागेल. सो छोटंसं काही आहे का बघ ना, वाटी, छोटी चपटी. आणि आम्ही ना अशी कढई झाकली आहे त्याच्यावर, बघू, कारण चपटं ढाकण ठेवायला, म्हणजे माझे लीड आहे त्याचं, पण ते लीडच्या खाली पिझ्झा लपेल, पण बाकीचं काही लपणार नाही. म्हणजे ते पाण्याची वाटी ठेवली आम्ही. तुम्ही ट्राय करा, कधी सँडविच केलात किंवा कधी पिझ्झा करायला गेलात ना, तर पाण्याची वाटी ठेवा. मी ते रील्सवर बघितलं होतं. सो त्याच्यावर मॉझरेला खूप छान सॉफ्टली विरघळतं, वाफेने कदाचित. ब्रँड्स नाही दाखवत. काय यूज नाही. चल, हा, मी हे कुरकुरे सतत नाही खाता काहीच, कधीतरीच वाटलं तर खातो. म्हणून ते फ्रीजवरच आहे. संपलं असतं आतापर्यंत. हा, संपलं असतं. खूप राहिलेत तसे, पण ते कधीतरी क्रेविंग झालं की खाते मी. अगदीच दुपारी जर लवकर जेवण झालं, संध्याकाळपर्यंत काही नसेल तर कधीतरी टाकतात. काय बनवतं तर स्मॅश पोटॅटो. पण माझा ना बटाटा उरलाय, सो मला असं चाललंय माझ्या डोक्यात की त्याचा स्मॅश पोटॅटो करू. मी ना कॅफेमध्ये खूप खाल्लाय खूप जास्त स्मॅश पोटॅटो वगैरे, पण खूप भारी लागतो गाईस. या वेळेला वैभव झोपलेला असतो, म्हणजे वैतागून आडवा पडलेला असतो, कारण मी सकाळी लवकर उठतो. हा, राईट. स्कूल टायमिंग तुम्हाला माहिती आहे, सकाळी लवकरच असतं. माझी ना इच्छा आहे खूप की जर माझी पुढे जर राहून, म्हणजे मुलगा मुलगी जे काय असेल, त्यांची शाळा ना दुपारची 12ची असावी. मी एवढं भारी भारी जेवण करून डब्याला देईन ना, शपथ मला सकाळी उठणं होत नाही माझ्याकडून. मी सकाळी 5 वाजेपर्यंत जागी राहीन, पण रात्री झोपली सकाळी मला कोणी 5-6 उठून म्हणलं की नाही होत. बट सध्या ऑर्डरसाठी मला 2, 3, 4 कधीही उठून निघून जावं लागतं. भरपूर टाक. तुला काही वेगळं हवंय का ह्याच्यामध्ये? काय नको. मेयो टाकूया का?
काहीच वेगळं नको, तो पण सेम आपण सेम काहीतरी वेगळं करूया ना. मेव टॉपिंग म्हणून टाकूया. काय संबंध टॉपिंग मध्ये कसं आहे बिओ. अशी ना पटकन होणारी एक खिचडी आहे ती मी तुम्हाला एकदा दाखवेन. म्हणजे मला ना अगदी रात्री मी 10, 11, 12 जरी घरी आले आणि मला जर घरचं खावंसं वाटायचं नाही, मूग डाळी छिलका मूगची खिचडी करते मी. मला तोंडला पाणी सुटते, एवढी सिंपल आहे ती, सुंदर लागते. हा खरंच खरंच खूप मस्त. हा कधी खात नव्हता पण मी ते करते, खूप मस्त. आणि बाई हे जळणार नाही का वैभवाला कपड्याने उचलून बघ. वैभवच्या आजची मूग डाळीची भातासोबतची खिचडी क्लास, मस्त करतो वैभव. मी ह्या 2 रेसिपी नक्की शेअर करेन. खूप इझी आहेत, खूप इझी. म्हणजे ती अशी ओलसर तिखट खिचडीपेक्षा तुम्ही ह्या खिचडी ट्राय करा. पाणी पाणी पडलं ना वैभव पिझ्झावर, तो पिझ्झा तू खायचा. कितना चुभने लगा हूं सबको. असं नको करू, वाटी हे होणार ह्याने हँड. ओके, बऱ्यापैकी मेल्ट झालंय बघा, दाखव तुम्हाला, थांबा. सी गाईज, बऱ्यापैकी मेल्ट झालाय मॉझरेला प्रॉपर. हे काहीतरी रॉकेट सायन्स करू नका वैभव. बऱ्यापैकी झालाय पिझ्झा, प्लीज नको नको, हळूहळू भाजेल. हात बघ, हात बघ गाईज. जो मागचा मेस अवॉइड करा, ते होतच असं. हे काय वैभव, पाणी पडलं की काय? आमचा पिझ्झा तयार झाला मस्त तयार, काय मेल्ट झालाय मस्त. कसा होतो बघ, कोणतरी वेळी हा कट्टर पिणारा माणूस आहे. हा ऍक्च्युली कट्टर पिणाराच माणूस आहे, पण कोक पितो, बाकी काही पितो. तर तो गॅस झालोय. एक पिझ्झा आमचा बनतोय, माझा टोमॅटो सॉरी पोटॅटो स्मॅश रेडी आहे, पिझ्झा रेडी आहे. आणि वैभवला पास्ता खायचा होता. भले तो व्हाईट सॉस नाहीये, बट मी डिफरंट पास्ता बनवतो, तो बनतोय, येतो थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही ना कधीही जेवताना, आधी कसे लहान मुलं सगळी, म्हणजे आधीची सगळी परत तारक मेहता का उलटा चष्मा बघत होती. आम्ही आत्ता जनरेशन म्हणजे न्यू लेजंड फक्त हे बघतात, महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतो जेवताना, कधीही दुपारी असेल काही कधीही आमच्याकडे तेच चालू असतं. बट आता रेडी होईपर्यंत ठीक आहे, आम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतोय. बट आता मी मूवी बघणार होतो. मूवी अजून डिसाईड झाला नाही ऍक्च्युली काय बघायचं. वैभव हे थंड होण्याच्या आधी तो झाला पाहिजे पिझ्झा. तो झालाय का बघ. वेफर्स पण घेऊया ना वैभव. इथे आले सोनाचे फेवरेट चीजी नाचोस विथ तंदुरी सॉस. मस्त हार्ट शेप दिसतं. आमच्याकडे काय पिझ्झा कटर वगैरे नाही, तो पप्पांची स्टाईल. आमच्या पप्पाने तर असं उलात ना तुमच्या भाषेत काय खूप काही म्हणतात ह्या गोष्टीला, ते वापरतो आम्ही. एवढे नको, 4 पीस खूप झाले. काय क्रिस्पी आवाज येतो. जळले नाही आहेत बऱ्यापैकी. ह्याच्यावर तुला हवंय का चीज? नको नाही ना, तर छान दिसतं, असं मस्त वाटतं. असं कॅन्डी सगळं तर खूप सुंदर दिसेल. सो कसा का असे ना, पास्ता तयार आहे. सो गाईज, फायनली आमचा टेबल रेडी आहे. आमचा देसी पिझ्झा, नाचोस, कोक, पोटॅटो स्मॅश आणि पास्ता. सो वैभव काय म्हटलं आपल्याला माहिती नाहीये. हा तंदुरी आहे आणि हा साधा. तू हा टेस्ट करतो. तंदुरी फुल होता किती मस्त. छान आहे खरंच. मी खोटी ऍक्टिंग नाही करणार, खरंच छान आहे. खाण्याला खूप बेसिक गोष्टी घातल्या तुमच्या घरात, देशी जराशी, म्हणजे आपली आई इझिली बनवू शकतो. मस्त.
एवढी काही काय चालत सोडून वाढलं कसं काय तू? मी ओतलं ना परत. खरंच खूप छान आहे. मी आता आमचा मूवी एन्जॉय करतो. आमच्यासाठी एवढाच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुम्हीही अशी एक घरात दोघं जण असाल तर डेट प्लॅन करायला खूप गोड वाटतं. मी आता कॅन्डल्स लावले नाहीत. आम्ही सेंटेड कॅन्डल्स आणल्यात घरात, त्याही आम्ही लावतो. बट फॅन चालू तर आम्ही ते नाही लावल्यात. त्याही लावा, खूप छान वाटतं. घरगुती काहीतरी बनवा अँड प्लॅन फॉर यू गाईज. बाय बाय.